राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी बातमी, आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे। पीक विमा याच बँकेमध्ये आणि याच दिवशी या तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आज शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा या तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला आहे का ते लगेच तपासून घ्या। पीक विमा कसा चेक करायचा ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया। शेतकऱ्यांसाठी आज एक दिलासा देणारी बातमी, सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सध्या समोर येते। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। येत्या 2 ते 3 तासामध्ये पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतोय या असं स्वतः या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून मिळालेले आहे। तसेच शेतकरी बांधवांनो, हेक्टरी किती हजार रुपये या ठिकाणी मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। कित्येक दिवस झाले पीक विम्याच्या बातम्या येत चालल्या आहेत, परंतु सत्य या ठिकाणी कोणीच सांगत नाही की पीक विमा नेमका कधी मिळणार व केव्हा मिळणार। तर तीच माहिती आज स्वतः या ठिकाणी कृषी विभागाने सांगितली आहे। एका पत्रकाराने या ठिकाणी कृषी विभागामध्ये जाऊन विचारलं की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कधी होणार आहे, जमा होणार आहे की नाही। तर कृषी विभागाने या ठिकाणी स्पष्टपणे बातमी दिली आहे की काय बोलले, काय निर्णय घेतला कृषी विभागाने नेमका या ठिकाणी बघा कोणता निर्णय घेतला आहे। पीक विम्याबाबत कधी मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आता लगेच या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी येणार आहे। तर अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांना अशा बातम्या देखील यूट्यूबवर पाहायला मिळाल्या होत्या की नेमकं पीक विमा आता आलेला आहे, उद्या आलेला आहे, परंतु सत्य कोणालाही माहीत नव्हतं आणि कोणीही सांगितलेलं नाही। परंतु आता सरकारच्या माध्यमातून एक मोठी आणि आनंदाची बातमी सध्या देण्यात आली आहे। यापूर्वी शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त 5 किंवा 7 हजार रुपये इतका मिळाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रकमेची प्रतीक्षा होती। पण आता एक मोठी अपडेट्स या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज दिलेला आहे। छोटासा ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला। आता जो काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी नेमकी कोणती तारीख आहे ज्या दिवशी हा पीक विमा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला अजूनही आपल्या सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आता लगेच सर्व बँकांना तसे आदेश या ठिकाणी आज दिलेले आहेत की जे काही पैसे आहे ते त्वरित आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत। यामुळे शेतकरी बांधव आज या ठिकाणी आनंदाने नाचू लागले। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाचा दिवस आलेला आहे। खरंच शेतकरी बांधवांना आज सोन्याचा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे, म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हा निधी जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तर हा पीक विमा तुम्हाला इतके दिवस का मिळाला नव्हता याचे कारण होते। तर बघा आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून निधी जाहीर करून यादी देखील आज जाहीर करण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आज आलेली आहे। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतला आहे। हा निर्णय अंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। तर बघा या 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता राहिलेल्या जिल्ह्यांचं पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। बऱ्याच दिवसांपासून तर फक्त अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आता येणार, आज येणार, उद्या येणार, परंतु सध्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। आता हे नक्की पाहून घ्या, कारण बघा जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आज या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये 100% या ठिकाणी पीक विमा मिळणार अशी माहिती, अधिकृत माहिती बघा सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी करावं लागणार आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा येणार आहे। चला तर मग बघून घेऊया शेतकरी बांधवांनो की या ठिकाणी कोणतं ते महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तत्काळ 2 या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी जमा करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा या ठिकाणी 100% तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळेल। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आज तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे।
त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण राज्य सरकारकडे अलीकडेच 3178 कोटी रुपयाचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती। ही मदत अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या पिकांचे या ठिकाणी नुकसान जे काही झाले होते बघा, त्या गारपिटीमुळे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। कपाशी असेल या ठिकाणी या पिकांच्या ठिकाणी पाण्यामध्ये गेले होते, बरेचसे असे प्रचंड नुकसान झाल्यामुळे यामुळे शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, या माहितीचा विशेष भाग बघा, या ठिकाणी आधीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, म्हणजे की पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। बघा, पहिला टप्पा मिळालेला असते या ठिकाणी बातमी खरी आहे। 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले आहे, तोही खूप कमी आलेला आहे। बघा, आता उर्वरित बघा राहिलेला जो काही पीक विमा आहे तो लवकरच तुमच्या येत्या 2 ते 3 तासामध्ये खात्यामध्ये वितरित या ठिकाणी करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता राहिलेली रक्कम 24 तासामध्ये किंवा 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी खात्यात जमा होत आहे। 24 तासांच्या आत म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता कधीही तुम्हाला या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये रक्कम मिळणार आहे अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। परंतु 24 तासानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होऊन जाईल। परंतु बघा, एक महत्त्वाची बातमी लक्षात ठेवा, आज फक्त या ठिकाणी 18 जिल्ह्यांमध्येच हे वितरण होणार आहे। जर या 18 जिल्हे सोडून तुम्ही कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार नाही असे शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। आता जे काही आपलं महाराष्ट्र आणि आपल्या शेतकरी बांधवांनो बघा, महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत। गेल्या काही वर्षामध्ये हवामान बदलल्यामुळे आर्थिक संकटामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। तर बघा, काही संकट आले होते, त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय हा ठरत आहे। आता तुम्हाला किती पैसे मिळणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला या ठिकाणी दिलेला आहे। बघा, सरासरी 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे अशी रक्कम, अशी मदत या ठिकाणी मिळणार आहे, अशी सरकारने महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघा सांगितलेली आहे। बघा, ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आहे। शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो बघा, पहिलाच पीक विमा जो काही वाटप झाला होता तो खूप कमी या ठिकाणी वाटप झाला होता। पहिला टप्पा जसे की 10,000 रुपये प्रति एकर अशी या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाली होती। एवढे पैसे मिळाले होते की 4 एकर शेती असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे आले होते। परंतु आता तसं काही या ठिकाणी घडणार नाही। आता टोटल 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाने सांगितले। तर मग शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येणार आहे, अशी माहिती शासनाने दिली आहे। चला तर मग या ठिकाणी जिल्हे पाहून घेऊया, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधींचे या ठिकाणी हस्तांतरण होणार आहे। तर बघा, कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे, 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी हा निधी जमा होणार आहे। बघा, आता महाराष्ट्रामधील सर्व विभागामध्ये नुकसान भरपाईचे वाटप या ठिकाणी सुरू झाले होते। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, आता प्रत्येक विभागामध्ये शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन मदत मिळणार आहे। आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया जिल्ह्यांची यादी। तर पहा, या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सविस्तर लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकायची आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पहिला जिल्हा शेतकरी बांधवांनो नाशिक विभाग। बघा, या ठिकाणी नाशिक विभागामध्ये अंगुरासारख्या पिकांचे, कांद्यासारख्या पिकांचे असे बरेचसे छोटे छोटे पीक आहे ज्यांचे नुकसान होते। तर बघा, या देखील भागाला या ठिकाणी मदत मिळणार आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, या भागामध्ये अंगुराची या ठिकाणी निर्यात खूप मोठ्या प्रमाणे होत आहे, ज्यामुळे आता त्यांना देखील या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। निधी आज 75% त्यांना मिळणार आहे, अग्रिमनुसार मिळणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आता तोही 24 तासामध्ये शेतकऱ्याला मिळणार। यामध्ये नाशिक विभागामध्ये समावेश करण्यात आला। नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडेपाडे छोटेसे गाव असतील त्यांना देखील आज या ठिकाणी पीक विमा मिळेल, असं सरकारने या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे। बघा, आता पुढील जो विभाग आहे तो मध्ये अत्यंत गरजेचं पाहणं गरजेचं आहे पुणे विभाग। त्यानंतर बघा, अहमदनगर असेल, सोलापूर असेल, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघा सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। या भागामध्ये ऊस असेल, बटाटा असेल, छोट्या छोट्या पिकांचे नुकसान झाले होते। बघा, काही मोठे पण पीक होते ज्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते, त्यामुळे आता पीक विमा पुणे विभागामध्ये अहमदनगर असेल, सोलापूर असेल जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढील विभाग या ठिकाणी लगेच पाहून घ्या। बघा, शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, कोल्हापूर विभाग म्हटल्यावर सातारा, सांगली आणि कोल्हापूर। बघा, शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे। बघा, यामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे। बघा, जरी साखर कारखान्यांची संख्या जास्त असली तरी पण ऊस हे जे काही पीक आहे या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनो नुकसान झालेलं आहे।
तरी पण या ठिकाणी सरकारने पीक विमा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचे लक्षामध्ये घ्या कापूस, हरभरा असेल, ज्वारी असेल यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, यांना देखील सरकारच्या माध्यमातून बघा आता पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढील कोणते ते गाव आहे या ठिकाणी पाहून घेऊया। आता शेतकरी बांधवांनो बघा, वाटेळा, शिराळा आणि कवठे महाकाळ तालुक्यामध्ये गारपीट जास्त झालेली आहे। जे काही या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांना जास्त या ठिकाणी मदत मिळेल। या विभागामध्ये शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बऱ्याचशा पिकांचे नुकसान झाले होते, तर त्यांना दुसरा टप्पा येत्या 2 ते 3 तासामध्ये 24 तासांच्या आतमध्ये जमा होईल। आता पुढील विभाग जो आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर विभाग। शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये म्हणजेच औरंगाबाद, आता बघा या विभागामध्ये जालना असेल, बीड असेल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये या भागाचा समावेश होतो। या भागामधील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे बघा। त्यामुळे आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल या ठिकाणाहून तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण की या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पीक विमा लवकरात लवकर मिळणार आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कपाशी आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये बघा या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्यांना आज सरकारच्या माध्यमातून हा निधी मिळणार आहे। आता आणखीन शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं की बघा लातूर जो काही विभाग आहे बघा, शेतकरी बांधवांनो लातूर विभागामध्ये बघा उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना येत्या 24 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे। बघा या भागामध्ये तूर असेल, मका असेल, हरभरा असेल या ठिकाणचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। त्यानंतर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती विभाग। अमरावती विभाग म्हटल्यावर बघा बुलढाणा, अमरावती, अकोला या ठिकाणी वाशिम आणि यवतमाळ बघा, आणि नागपूर विभाग वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली बघा। नागपूर आता जे काही नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांना देखील सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे। राज्य शासनाने माध्यमातून आज बँकांना देखील आदेश मिळाले बघा, तुमचा जो काही हक्काचा या ठिकाणी निधी आहे तो आज तुम्हाला नक्की मिळणार आहे। परंतु महत्त्वाची अपडेट म्हणजे असे आहे की या ठिकाणी एक काम तुम्हाला लवकर करून घ्यायचं आहे, ते म्हणजे KYC करणं बंधनकारक आहे। शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक आहे का, KYC केले असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ या ठिकाणी मिळणार आहे, अशी माहिती, अधिकृत माहिती अशी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता शेतकऱ्यांना कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही, कारण शासनाच्या माध्यमातून आज तुम्हाला पीक विमा 2 ते 3 तासामध्ये तरी 24 तासाच्या आतमध्येच या ठिकाणी मिळणार। आता कसल्याही प्रकारे अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका, फेक बातम्यांवर सुद्धा विश्वास ठेवू नका। आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे, ही बातमी अत्यंत खरी आहे। सर्वात प्रथम SBIचे जे काही बँक अकाउंट आहे शेतकरी बांधवांनो, SBI बँक, कोटक बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हावर्ती मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक बघा शेतकरी बांधव लक्षपूर्वक या ठिकाणी बँकांचे नाव बघायचे आहे। बँक ऑफ महाराष्ट्र जे काही बँक आहे, ज्या बँकामध्ये पोस्ट ऑफिस असेल बघा, पोस्ट ऑफिस बँक आहे, या सर्व बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होऊन जाईल, या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी असं सांगण्यात आलंय। तर शेतकरी बांधवांना आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर शेतकरी बांधवांनो ही होती आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आणि शेतकरी बांधवांना अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या।